श्रोते हो नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, जीवनाचा प्रवास करत असताना जिथं आपली कदर नाही तिथं आपण कधी जायचं नाही. जे आपल्याला पचत नाही ते कधी खायचं नाही. ज्यांना खरं सांगितल्यावर राग येतो त्यांची मनधरणी कधी करत बसायचं नाही. जे एकदा नजरेतून उतरले त्यांचा त्रास करून घ्यायचा नाही. वेळ पाहून बदलतो त्याला मित्र बनवायचा नाही. लाख संकट आली तरी कधी हार मानायची नाही. अन्यायाविरुद्ध लढायला कोणालाही कधीच घाबरायचं नाही. श्रोते हो, आपल्यावर प्रेम करणाऱ्या जीवलगाची साथ ही कधी सोडायची नाही. धन दौलत गाडी बंगला किती असू द्या, गर्व कधी करायचं नाही. कारण श्रोते हो, आयुष्य हे सुख आणि दुःख आणि संघर्षाचं रणांगण आहे. विजय झाल्याशिवाय ते रणांगण आपण कधी सोडायचं नाही. नक्की विचार करा. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. त्रास देणारा हा विसरून जातो, पण सहन करणारा आयुष्यभर लक्षात ठेवतो. जे आहे ते लपत नाही, जे मुळातच नसतं ते दर्शवण्यासाठी आटापिटा करावा लागतो. आणि तेव्हाच शब्द तिथं कमी पडतात. जेव्हा आपण कोणाशी वाद न घालता शांत राहायला शिकतो तेव्हा खरंच आपण पूर्णपणे मॅच्युअर झालेलो असतो. ज्याला उंच व्हायचंय त्यानं गुंतायचं नसतं. मैत्रीत माणूस दुःख विसरत असतो. माणसाचं दोन गोष्टीवर नियंत्रण असणं आवश्यक आहे. जर उत्पन्न पुरेसं नसेल तर खर्चावर, आणि माहिती पुरेसी नसेल तर शब्दांवर. खरंच वेडी असते ती, तिला मुळातच जीवन जगण्याची कला येत नाही. आपला संसार, आपली मुलं यात स्वतःला इतकं गुरफटून घेते की अस्तित्व विसरून जाते. आपल्यालाही मन आहे याचा विचारही करत नाही. माझं कर्मच हे माझं भाग्य आहे या विश्वासानं, विचारानं काम करणारा कधी हारत नाही. माणुसकी हे जगातील सर्वश्रेष्ठ नातं आहे. आपल्यासाठी एखादी व्यक्ती तळमळ करत असेल तर स्वतःला भाग्यवान समजा. नाहीतर आजच्या युगात स्वार्थासाठी नाती जोडणारी लोक तुम्हाला पावलो पावली भेटतील. भावनांना भाषा नसते म्हणून समजायला उशीर लागत असतो. अनुभव हा मोफत मिळत नसतो. त्यासाठी कधी वेळ, कधी किंमत, तर कधी आयुष्य खर्च करावं लागतं. माणसानं काय कमावलं याची यादी जर इतरांजवळ असली तरी आपण काय काय गमावलंय याची यादी मात्र ज्याच्या त्याच्या जवळ असते. काही गोष्टी शांत राहून अनुभवायच्या असतात, तर काही गोष्टी मनात साठवून ठेवायच्या असतात. प्रत्येक गोष्टींचा बाजार मांडत गेला तर भावनांचा आदर राहत नसतो. जीवनात दोन गोष्टी वाया जाऊ द्यायच्या नाहीत. एक अन्नाचा कण आणि दुसरा आनंदाचा क्षण. नेहमी हसत राहा. लाईफ इज अ व्हेरी ब्युटिफुल. स्त्रीचं पहिलं प्रेम हा तिचा आत्मसन्मान आहे, तरी ती असं नातं टिकवते जिथं रोजच तिचा अपमान होतो. श्रद्धा अंधश्रद्धेच्या भानगडीत कधीच न पडता कधी मनातून विठ्ठल शब्द बोलून पहा.
काळजाचा ठोका वाजल्याशिवाय राहणार नाही. कधी कधी स्वतःला सावरता आलं की कुणाच्या सहानुभूतीची गरज नसते. रोज नव्यानं स्वतःला आवरायचं, सावरायचं, मनवायचं, हसवायचं आणि आयुष्य जगत राहायचं. एखाद्याला समजून नाही तर त्याच्या जागी उभं पण राहून पाहायचं. मग समजण्याच्या पलीकडची उत्तरं मिळत असतात. शाळेतल्या सुविचारांचा अर्थ महाविद्यालयीन शिक्षण संपल्यावर कळतात. व्हॉट्सअपचं स्टेटस, फेसबुकची पोस्ट आणि इन्स्टाची स्टोरी म्हणजे माणसाच्या आयुष्याची खरी कहाणी नसते. तो जगाला शेअर करायचा एक भाग असतो, एक कंटेंट असतो. आयुष्याच्या सुखदुःखाची खरी कहाणी ही तर माणूस काळजात धरून ठेवत असतो. तुम्ही जर योगी असाल तर कुणालाही सिद्ध करण्याची गरज नाही. भगवंताचं नामस्मरण करा. काळ वेळ सगळं साक्ष देईल. जीवनातील परिस्थिती आणि निर्णय यांचा संबंध खूप खोलवर असतो. बऱ्याच वेळा परिस्थिती ही निर्णयामुळे निर्माण होतात आणि बरेचसे निर्णय परिस्थितीमुळे घेतलं जातात. दुःखात एकटं असाल तर सुखात पण कोणाला येऊ देऊ नका. ईश्वराची योजना आपल्या इच्छेपेक्षा सुंदर असते. म्हणून प्रत्येक परिस्थितीत आपण नेहमी शांत राहिलं पाहिजे. अडचणीचा सामना करायचा असेल तर शरीरापेक्षा मन भक्कम हवं. आयुष्य जगताना आई वडील नावाची भीती आणि धाक हा कायम असला पाहिजे. ज्या दिवशी आपण आई वडिलांना घाबरणार नाही तिथून पुढं आयुष्याची घसरण चालू होते. नाती ही विजेच्या प्रवाहासारखी असतात. चुकीची जुळली तर आयुष्यभर झटके देतात आणि योग्य जुळली तर तुमचं पूर्ण आयुष्य प्रकाशमय होतं. चांगल्या गोष्टी या घडत नसतात तर त्या घडवाव्या लागत असतात. त्यासाठी योग्य वेळी योग्य ते निर्णय घ्यावे लागतात. केलेले उपकार, दिलेला शब्द आणि उपयोगी पडलेली माणसं ही कधीही विसरायची नसतात.